तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता मी गावाला आलो होतो तेजूच्या मामाच्या इकडे। तर काल रात्री आमचा प्लॅन झाला कुठेतरी जायचं फिरण्यासाठी। तर आता आम्ही सर्वजण निघणार आहे। कुठे जाणार आहे तुम्हाला बघायला भेटेलच। मस्त गारवा पसरलाय गावाकडे। आता इकडं थंडीला सुरुवात झालेली आहे। धुकं दिसत असतील तुम्हाला थोडी थोडी। आता आम्ही 12 लोक आहे, 5-6 जण जाऊ गाडीमध्ये, बाकी 2 व्हीलरवरती येणार आहे। गावचा नजारा एकदम छान झालेला आहे। मस्त मागच्या पावसाळ्यामध्ये दाखवला होता आणि आता हिवाळा सुरू झाला आहे। एकदम मस्त नयनरम्य वातावरण झालं आहे इकडे सर्व। देवपूजा झाली का तुमची का चालले? देवपूजा चालू आहे। बाबाची पण देवपूजा चालू आहे। या तुलसी श्री सखे श्री पापहरणी पुण्यदे नमः नारदनुते नमो नारायण प्रिय आदिदेव नमस्तुभ्यं प्रसिद्धं मंदास्करं दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते जय जय रघुवीर समर्थ शांता का आवर चालले यांची। हा अविनाश सेट एकच मारा। अरे 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 बघा मस्त। आता गावची सैर सपाटी करून येऊ सकाळी सकाळी। हे मंदिर आहे अति प्राचीन दक्षिणमुखी हनुमान मंदिर। मस्त पटांगण आहे ना इथं। हे कला मंदिर आहे। कृष्णराव गणपतराव साबळे शाहीर साबळे रंगमंच। रंगरंगोटी केलेली आहे दिवाळीमुळं। चला निघालो आता आम्ही सर्व, बाकी गाड्यांवरती, बाकी गाडीमध्ये। सुतारपाड्याच्या पुढे आलोय आता। नाश्ता येतोय, नाश्ता करून मग जाऊ पुढे परत। ऑलरेडी उशीर झालाय ना, त्याच्यामुळे आम्ही कुठेच थांबलो नाही। नाश्ता डायरेक्ट पार्सल मागवलं। आमची एक गाडी अजून माग आहे, ते टिबल सीट आहे। हे 2 जण बाकीचे या गाडीमध्ये थांबलो जरा पाय मोकळे करायला। मामाच्या गावाला लोकांची एक ट्रिप असते दमन साइड। त्यावेळेस आम्ही तिथलला चाललोय। आम्ही आता तिथलला चाललोय। लास्ट टाइम आम्ही मागच्या वर्षी दमनला गेलो होतो। पोचलो आम्ही आता तिथलला। एकदम मस्त बनवलेलं आहे सर्व। पार्किंग खूप मोठी आहे, शेजारी समुद्र किनारा आहे। मंदिर इकडे आहे, नाशिकला पण झालेले सेम मंदिर असंच। स्वामीनारायण टेम्पल आहे ना।
बाप्पा स्वामीनारायण टेम्पल. नाशिकमध्ये 2-3 वर्षापूर्वी झालेलं आहे. इकडे खूप आधीपासून आहे. मस्त डेव्हलपमेंट केलेली ना, पूर्ण पॅक केलेलं आहे. समुद्र किनारे इथं पार्किंग वगैरे बनवलेली आहे छान. कमी गर्दी आहे. म्हणजे मी पण पहिल्यांदाच आलेलो आहे, पण ही येऊन गेलेली नाही याच्या आधी. हां, तिला माहिती आहे गर्दी कमी आहे. मंदिर नेमकं बंद आहे. 12 ते 4 मंदिर बंद असतं. 4 वाजेच्या पुढे खुलतं आणि सकाळचा टायमिंग असतो मंदिरचा. नाशिकचा पण टायमिंग सेमच आहे. नाशिकला 5 ते 5 उघडतं मंदिर आणि जाऊ शकता तुम्ही त्यावेळेस. मस्त बघा, एकदम झाडं छान लावलेली आहे सावलीसाठी. सेल्फ सर्व्हिस. मस्त रेडी झालेलं आहे. बाप्पा स्वामीनारायण टेम्पलचे इथंच कॅन्टीन आहे त्यांचं. बघूया आता टेस्ट कशी आहे. छानच असेल. शेव टमाटरनी भाजी आणि व्हेज कोल्हापुरी. प्लेट दो ना. हां ठीक आहे, होऊन जाईल. चलो चलो, घेतलं बाबा पॅटीस तेजश्रीनी. चला. हे बाई दुसरी ब्लॉगर आहे. मस्त बनवलेलं आहे. झाडं खूप लावलेले आहेत इथं सावलीसाठी. गाड्या ही लावतात लोक. आणि खरं म्हणजे गाड्यांसाठी नाहीच आहे हे, लोकांना बसण्यासाठी पण लोक गाड्या लावतात इथं. तर आता आपण पण बसू मस्त. इथे पॅटीस घेतलं, पॅटीस पण खाऊ. शिवडा पण आणलेला ना. जेवण केले आता मस्त. पण मग त्याची बोली पॅटीस छान भेटतं इथं. म्हणलं ट्राय करून बघू पॅटीस कसं आहे. मस्त आहे. मस्त टेस्ट आहे. असं वाटतं चला इकडे येऊच नाही. मस्त जेवण पण झालेलं आहे आणि पॅटीस पण खाल्लं. आणि एकदम शांत शांत असं झाडाच्या सावलीखाली बसायला ना एकदम मजा वाटली नाही का. बाहेर खूप ऊन आहे आणि इकडं गरमी पण जास्त आहे. समुद्र शेजारी असल्यामुळे ना गरमी खूप आहे इकडं. छान वाटलं, खूपच छान. हां मस्त वाटलं. लेडीज अँड जेंटलमॅन. काय निलेश, काय म्हणतोस? एकदम मस्त. आत्ताच येऊन गेला ना? आत्ताच झालं. कधी? पॅटीस खाल्ला, मस्त लागला. अरे आत्ता मागे येऊन गेला ना तुझा म्हणला. इथं आत्ताच आलो तो. माग झाले 10 वर्ष. हां आत्ताच 10 वर्ष आले. आत्ताच आलो तो. आम्ही फर्स्ट टाइम आलोय पण खूप चांगलं वाटलं. फर्स्ट टाइम आलोय पण मस्त वाटलं. खूप सुंदर असं वातावरण आहे. बसलो, थोडा आराम पण केला. आता निघतो आम्ही उंबरसाळीला जाण्यासाठी.
बघूया तिथं काय काय बोंबील मार्केट आहे. झिंग्या, बोंबील, सोडे सर्व भेटतं इथं. तेव्हा आपण आलो तेव्हा पाणी कमी होतं, भरती झाली. आता ओटी होती तेव्हा बघा खूप पाणी आलं. आता दगडांपर्यंत पाणी आलं आहे बघा. खूप हवा सुटली, मस्त गारगार हवा सुटली. दगडांपर्यंत येत असेल पाणी, पूर्ण भरती येते तेव्हा. मच्छी मार्केटला आलोय आम्ही उंबर साडीला. उंबर साडी वाळवलेला आलं आता उंबर साडीला. इथं सगळ्या मच्छीमार लोकांच्या बोटा वगैरे लागतात आणि इथं लिलाव पण होता. मुंबईला आपल्या सेशन डॉकला जसे होतं ना सेम तसंच. बरेच लोक इकडनंच घेऊन जातात विकण्यासाठी खाण्यासाठी सगळं. बोंबील, झिंगा. सगळे बोंबील वाळ टाकलेले आहेत इकडं बघा. पूर्ण बोंबील वाळ टाकलेले आहे इकडं. खूप मोठं आहे बघा. सगळे मच्छीमार लोक आहे ना इथं वाळ टाकता बोंबील. सगळं बोंबील, झिंग्या, बोंबील, मासे. काहीतरी ब्रिज बांधायचं काम चाललंय इथं बघा. सगळ्या बोटी लागलेल्या आहे बघा इकडं. आम्ही आलो इकडे फिरायला तर घेऊन जाऊया. इथनं सुरुवात होते खूप लांबपर्यंत आहे इकडपर्यंत. ऊन जास्त आहे त्याच्यामुळे दिसणार नाही व्यवस्थित. आणि सर्व बोंबील वाट टाकलेले याच्यावरती. जे मोठमोठे खांब उभे केलेले ना त्याच्यावरती सर्व बोंबील बघा दिसत असते थोडे बारीक बारीक. धुंदल दिसतंय पण मग दाखवण्याचा प्रयत्न करतो. बोटीत जावं लागतं तिकडं. इथे खालची बोट उभी. तेजश्री बघ कोकली. हे बघ ना, घे ना हातात. जिवंत आहे. अरे मेलेलं आहे ते. हे इकडे पण वाळ टाकलेले. टाकू का इथंच? टाक ना. खेकडे पण आहे बघा छोटा मासा. चला आता बघू पुढे बोंबील वगैरे कसे काय. आणि त्याच्यानंतर आम्ही चाललोय दमनला. मस्त बघा इथं विक्री चालू आहे. आम्ही अकेलीच आम्ही असले उडवी राहतात भाताचे. असे लोक लागतात भाव करायला. शेजारी खाडी आहे
त्यांना कैरी बैग देना है नहीं मॉडल बैग कैरी कहाँ ले आया था सब्जी की होगी ना सब्जी की वो बहुत काम आज आएगी ना आपको पड़ गए कहाँ ले आ जाओ बोलणी द्या बोरी बोरी तो बोरी बाकीच्या गोष्टी संपलेल्या आहे उशीर झाला आम्हाला यायला शंभर घेतले आता इथं उंबर साळीमधले मासे खारे मासे घेतलेले बोंबील घेतले दमन 5:30 वाजले खूप गर्दी आहे गाड्यांच्या लाईनच लाईन लागलेल्या आहे गाडी घोडे किल्ले वगैरे बनवतात इकडं लहान लहान पोरं मस्त वातावरण झालं मागच्याच खूप ऊन लागायचं ना पाणी मागं गेलंय खेळताय बघा छोटे छोटे पोरं मागच्या वेळेस आपण तिकडे गेलेलो मस्त लोक एन्जॉय घेत आहे इकडं हे बाय आमचे घरचे पण तेजू छोटा शंख मस्त आहे ना घे ना आपल्यासोबत ये छोटा आहे हा मोठा झाला असता पण त्याच्यातला निघून गेला असेल काय म्हणतात त्याला काही किडा असतो का मासा असतो का माहिती काहीतरी असतं हा 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 मजा आली का मग तेजू भूक लागली ना मला पण भूक लागली